माझं संघटनेला बाधा येईल असं वाक्य दाखवलं तर संन्यास घेईल, सुधाकर बडगुजर यांचं वक्तव्य. प्रवासात असताना मला माहिती मिळाली, तसे मी स्टेटमेंट केलेले आहे. खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणं तर तो मी गुन्हा केला आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. यापूर्वी माझ्यावर हकालपट्टीची कारवाई झाली नव्हती. पहिल्यांदाच कारवाई झाली. निर्णय झाल्यानंतर संपर्क कसा साधतील? पक्षाच्या विरोधात मी काम केलं असेल तर दाखवावे. विलास शिंदेंच्या कार्यक्रमाला सगळे गेले. मी गिरीश महाजन यांच्या शेजारी उभा राहिलो म्हणून फोटो आला म्हणून कारवाई केली. केलेल्या कारवाईवर मी नाराज नाही. मला एक वाक्य दाखवा, मी पक्षविरोधी काय काम केलंय? कोरोना काळात काम केलं, रक्तदान शिबिरं घेतली, शाखा उद्घाटन केलं, कार्यालयात काम केलं, संघटना बांधणीसाठी काम केलेले असताना कारवाई केली. माझ्यावर कुठली कारवाई झाली नाही आतापर्यंत. चुकीची माहिती नाही. अक्कलपट्टीची कारवाई अशी कुठली झालेली नाही. आता ही प्रथम माझी अक्कलपट्टीची कारवाई झाली आणि त्या ठिकाणी खरं बोलणं आणि जर नाराजी व्यक्त करणं हा गुन्हा असेल तर मी केलेला आहे आणि मी मान्य केला आहे. तो सकाळपासून फोन मी दिलेला आहे. निर्णय झाल्यानंतर संपर्क साधला. माझी चूक असेल ना ती दाखवली पाहिजे. पक्षाच्या विरोधात काही कारवाई केली, पक्षाच्या विरोधात काही मी काम केलं असेल तर ते दाखवलं पाहिजे. विलास शिंदेंच्या इथं लग्न, तिथं सर्व एकनाथ शिंदे साहेब आले, तर गिरीश महाजन आले, संजय राऊत साहेब आले. त्या सोहळ्याला सर्व गेलेत आणि आम्ही तिथं गिरीश महाजनच्या शेजारी उभं राहिलो. म्हणून मला एक मेसेज आहे संजय राऊत साहेबांचा की गिरीश महाजनच्या सोबत उभं राहून फोटोग्राफी करताना हे केलं. मी म्हटलं अरविंद सावंत पण शेजारी होते माझ्या त्या कार्यक्रमाला. पक्षाचे अनेक नेते मंडळी होते आणि अशा प्रकारची एकतर्फी कारवाई करणं मला असं वाटतं शिवसैनिकांसाठी योग्य नाही. परंतु हरकत नाही, त्यांनी केलेली कारवाई मी स्वीकार केलेला आहे. मी काही त्यांच्यावर नाराज नाही, पक्षश्रेष्ठीवर नाराज नाही किंवा त्यांनी केलेली या कारवाईवरती मी नाराज नाही. खासदार आमचे निवडून आले, प्रचंड मताने निवडून आले. 2020ला मला शहर प्रमुख दिलं. कोरोना काळात मी पूर्ण संघटना बांधली, रक्तदान शिबिरे घेतले. 2361 रक्तदान शिबिर घेऊन सिव्हिलला रक्तदान पुरवठा केला. शाखेंचे उद्घाटन केले. 122 महिला आघाडी, 122 फादर बॉडीच्या 244 शाखांचं उद्घाटन केलं. कार्यालयामध्ये आसन व्यवस्था व्यवस्थित या प्रकारे चांगल्या पद्धतीने केली. असं सर्व विविध पक्षवाढीसाठी, संघटना बांधण्यासाठी सर्व काम केलेलं असताना अचानकपणे असं एका दिवसात काय घडलं हे मलाही कळत नाही. आदल्या दिवशी राऊत साहेब इथं होते. फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मी. महापालिकेच्या प्रश्नावरती मी ते निवेदन दिलं आणि ते मागण्या, कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्या ठिकाणी गेल्या आणि नंतर लगेच पक्षामध्ये एक वादळ निर्माण झालं की मुख्यमंत्र्यांना भेटले. आता निवडणुका नाहीत, कोणी सदस्य नाहीत, त्यामुळे प्रश्न प्रलंबित आहेत. नागरिकांच्या प्रश्नासाठी शेवटी मुख्यमंत्र्यांना भेटावंच लागणार आहे. आज मी पत्रकार परिषदेला नव्हतो हे मी सांगितले होते. बडगुजर हा पक्ष नाही ते बरोबर बोलले. मी संघटनेला बाधा येईल असं वाक्य दाखवलं तर संन्यास घेईल. महाजन होते तेव्हा अरविंद सावंत होते, प्रमुख नेते होते, त्यांनी बोलायला पाहिजे होतं. गिरीश महाजन काय बोलले आम्हाला माहीत नाही. लग्नात कोणी राजकीय बोलतं का? राऊतांनी मेसेज केला, मी पण त्याला रिप्लाय केला. माझी हकालपट्टी केली ठीक, पण शिवसैनिकांना कळू द्या. विलास शिंदे ज्यावेळेस डीजी सूर्यवंशी नेमणूक झाली तेव्हा नाराज होते. विलास शिंदेंची नाराजी मी केले होते. हकालपट्टी डीजी सूर्यवंशींची झाली. हकालपट्टी केली म्हणून वाईट वाटतं, दुःख झालं. काल माझ्याशी उद्धव ठाकरे, संजय राऊत बोलले. त्यांचे माझ्याकडे रेकॉर्ड आहे. मी दाखवलं तर वेगळं होईल, पण मी ती दाखवणार नाही. निवेदनाच्या बातम्या आल्यावर जिल्हा प्रमुखाच्या गाडीत बसले. मला कॉर्नर करत आहे मी असे विचारले. तेव्हाच माझ्या मनात शंका आली. अधिवेशनात मला थांबविले, मी बोललो असतो. राऊत यांच्यासोबत माझे ऋणानुबंध, मुख्यमंत्री यांना भेटून मी चूक केली नाही. राऊत यांच्या मनात भीती आली. कट कारस्थान कुठं झालं माहीत नाही. निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतला.
ठाकरे कुटुंब एकदा निर्णय घेतला की मागे घेत नाही. मागे घेऊनही असे मला वाटतं. प्रेसला नव्हतो म्हणून माझी हकालपट्टी, सीमा हिरे थैथयाट करण्याचं कारण नाही. वादळ येण्यापूर्वी लाटा मोजायचं कारण नाही. काहीतरी सांगत होता शिवसैनिकांच्या अधिवेशनामध्ये त्यावेळेस पण थांबवला. त्यावेळेस मी त्यांना क्रॉस करू शकत होतो, उत्तर देऊ शकत होतो. पण मी नेते म्हणून त्यांचा आदर केला आणि मी त्यांचे माझे ऋणानुबंध आहेत, आजही आहेत, उद्या राहतील, मागं आहेत. तो विषय वेगळा. परंतु कुठं ठिणगी पडली हे मलाच कळत नाही. मी संभ्रम अवस्थेत की असं शॉकिंग का झालं बा. मुख्यमंत्र्यांना भेटला ही चूक केली असं तुम्हाला वाटतंय का? मी चूक नाही केली. मी कर्मचाऱ्यांची बाजू मांडली. मी अजिबात चूक मान्य करत नाही. त्यांच्या मनामध्ये भीती काय आली आणि कोणी संशय निर्माण करून दिला ते मला आजपर्यंत कळलेलं नाही. देताना आपण पाऊस झालेला आपण म्हटलं नाशिकमधून झाली का मुंबईमधून? नाही, हे कट कारस्थान कुठून झालं माहित नाही ना. आता मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणार? त्यांना निर्णय घ्यायचा होता, त्यांनी तो निर्णय घेतला. आता मी माझ्या पद्धतीनं आमच्या सर्व लोकांशी बोलून काय निर्णय घ्यायचा योग्य वेळी योग्य भूमिका मांडेल. तुम्हाला असं वाटतं का की हकालपट्टीचा जो निर्णय घेतला तो मागे घेण्यात यावा? तुम्ही आजही पक्षासोबत नाही. ठाकरे कुटुंब आहे, एकदा निर्णय घेतला तर मागे घेत नाही आणि मला अपेक्षा पण नाही तशी मागे घेण्याची. एवढी तडकाफडकी हा निर्णय घेणं, पत्रकार परिषद सुरू असताना राऊत साहेबांचा फोन येतो आणि सांगतात की बडगुजरची हकालपट्टीची घोषणा करा. मी प्रेसला गेलो नाही म्हणून त्यांनी माझी हकालपट्टी केली. आणि तुम्ही बघतायत मी नियोजित दौऱ्यात होतो आणि मी काल त्यांना सांगितलेलं होतं की मी उद्या प्रेसला नाही. उद्या प्रेसला मी सांगितलं होतं, जिल्हा प्रमुखांना सांगितलं होतं. अजून त्यांचं जे सर्व इथं काम बघतात त्यांना पण सांगितलं होतं की उद्या मी प्रेसला नाही, गैरसमज नसावा. ते उद्या म्हणाल की तुम्ही प्रेसला नाही. आता आपण भाऊ पेटेंट भूमिका घेताय त्याआधी भाजपमध्ये इंटरनल आपल्या पक्ष प्रवेशाला विरोध होतो. पण त्यांनी एवढं थैताट करण्याचं काही कारणच नाही ना. ज्याला कोणी मी अजून तो माझा निर्णय केला नाही. ज्यांनी कोणी प्रेस घेतली मला कळलं ते, पण एवढं काही कारण नाही ना. काय कारण आहे एवढं? वादळ येण्यापूर्वीच तुम्ही जर लाटा मोजताय त्याला काय समजेल? मी अजून माझी भूमिका स्पष्ट केली नाही, पण योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. पण मला हे सांगायचंय की हा जो अन्याय झालेला आहे तो जनतेसमोर यावा, जनतेला कळावं, शिवसैनिकांना कळावं, यासाठी मी आपल्याशी आज बोलतोय. जे लोक बाहेर पडले त्यांनी अंतर्गत गटबाजी आणि वरिष्ठ लक्ष देत नाही, अन्याय करतात असा आरोप केलाय. आपली आज हकालपट्टी झाल्यानंतर आपली पण तीच भावना आहे का जी आतापर्यंत होती? इथं गटबाजी वगैरे सर्व मोडीत काढलेली होती. इथं काही गटबाजी वगैरे काही नव्हती. इथं काही म्हणजे कोणी माझ्या विरोधात किंवा माझ्या बाजूने असं काही हे नव्हतं. माझा मान सन्मान या ठिकाणी मिळत होता. माझं मी काम करत होतो आणि एवढी प्रतिष्ठा निर्माण केली होती पक्षामध्ये की सर्व सन्मान करत होते. असं काही कोणी माझा अनादर केला पक्षामध्ये असंही नाही, किंवा स्थानिक नेत्यांनी माझा अपमान केला असंही नाही. मी स्थानिक नेतृत्वावर कधी नाराज नाही आणि मला जी कारवाई झाली, जी कारवाई केली त्याची खंत जरूर आहे.